माझ्या भावाचं लग्न आता जवळ चाललंय फेब्रुवारी महिन्यात. आम्ही आता ठरवलं पुण्यामधून काही शॉपिंग साठी स्टार्ट करावा, कारण आता लग्न खूप जवळ आलंय. तर आम्ही आज संडेची सुट्टी असली होती म्हणून आम्ही आज शॉपिंग साठी निघालोय सर्वजण. संडे असल्या कारणाने सर्वच लेट उठलो, त्यामुळे सर्वच लेट होत गेलं. आम्ही लंच वगैरे करून मग निघालो आणि रस्त्यात आम्ही इम्पेरियल गार्डनला पण थांबलो होतो, पण तिकडे काही शूट केलं नाही मी. तिथे आम्ही थोडंसं फ्रूट्स वगैरे घेतले, कारण उर्वांशला भूक लागली होती, त्याने घरी जेवणच केलं नव्हतं. आणि तसंच आम्ही फुरसंगीच्या मार्केटला पोहोचलो. किती शॉप खरीदने वाला आहे तू? क्या भाई क्या चल रहा है? उर्वांश एवढा स्टाईलमध्ये बसला होता शॉपमध्ये की असं वाटत होतं तोच शेट माणूस आहे, त्याचं शॉप येते. एवढ्या ॲटिट्यूडमध्ये तो बसलेला होता, म्हणून आम्ही त्याला पण रेकॉर्ड करून घेतलं. नवरदेवने पण काही ड्रेस ट्राय केले, पण आमचा भावी नवरदेव जास्त उत्सुक होता म्हणून आम्ही असं ठरवलं की पहिले त्याचे ड्रेस बघून घ्यावे. मग त्याने पण काही ड्रेस ट्राय केले. त्याच्यानंतर आम्ही परत असं ठरवलं की आता त्याचे पण ट्राय झाले तर याला पण एखादा ड्रेस ट्राय करायला हवं असं. पण नवरदेवच्या ड्रेसमध्ये एवढं कन्फ्युजन होतं की ऑलरेडी 3च कलर येतात आणि 3 कलरमध्येच सिलेक्शन होतं, फक्त डिझाईन पॅटर्न चेंज होतात, एवढंच चेंज होतं. आम्ही खूप सारे शॉप्स फिरले तिथे फुरसुंगीमध्ये. आम्ही ऑलमोस्ट 5 ते 6 शॉप्स फिरलो, फक्त डिझाईन चेंज होत्या, कलर तर सेमच असतात. बिचारे लग्न ठरतं तरी पण त्यांना काही कलरचे ऑप्शन नसतात मुलांना. आणि हा आमचा प्रॅक्टिस करत होता की मामाच्या लग्नात आपल्याला कसा डान्स करायचा आहे. त्यानंतर मग आम्ही खूप जास्त कन्फ्यूज झाल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आपण नंतर परत नेक्स्ट फेरी मारूया. पण डिझाईन एवढ्या जास्त म्हणजे हेवी होत्या, त्याला असं पूर्ण असं जास्त हेवी डिझाईन्स नको होत्या, म्हणून आम्ही खूप सारा टाईम तिकडे वेस्ट केला. त्याच्यानंतर सिलेक्शन वगैरे झाल्यानंतर मग त्याला ट्रायलला दिले. तर आम्ही आता त्याचा लुक काही रिव्हील करणार नाहीत, कारण आम्ही ड्रेस अजून फायनल केलाच नाही. ते तुम्हाला माहितीच आहे की केवढं कन्फ्युजन असतं फायनल लग्नाच्या ड्रेससाठी. तर आम्ही परत ठरवलं की नेक्स्ट सॅटर्डे संडे आपण परत जाऊया. आता आपण जेवढे दुसरे कपडे ते परचेस करू शकतो. आपण फायनल ड्रेस हा थोड्या वेळ देऊन अजून काही शॉप्स मध्ये फिरून मग आपण तिकडे घेऊया. नंतर आम्ही डिसाईड केलं की आपण अजून काहीतरी रील्स शूट करूया. मग तसेच आम्ही तिकडे रील्स वगैरे शूट केले आणि त्यानंतर आम्ही पूर्ण म्हणजे ते दुसरे ड्रेस असतात ते वाले ड्रेस ट्रायल करायला लावले त्याला आणि ते ड्रेस परचेस. नंतर आम्ही येताना ठरवलं की आपण सारसबागेकडनंच येतोय, थोडं उर्वांशला वगैरे, कारण तो खूप सकाळपासून आमच्यासोबत फिरत होता तर त्याला एकदम बोर व्हायला लागलं होतं. मग तिथं आम्हाला ते थोडे खेळणे वगैरे दिसले तर आम्ही त्याला तिथेच फिरवलं वगैरे. मग त्याला थोडंसं फ्रेश वाटायला लागलं आणि त्यानंतर आम्ही तिथेच बाहेर जेवण वगैरे करून मग घरी आलो. असं संपला आमचा दिवस.